नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याला पपईचा ज्यूस बनवायचा आहे। तर अतिशय छान असा ज्यूस आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा, मध्ये स्किप करू नका। तर एक वेगळ्या पद्धतीचा ज्यूस आपण बनवत आहे, तर नक्की बघा। चला तर मग आपण बनवूया। तर आपल्याला पपईचा ज्यूस बनवायचा आहे। तर त्यासाठी मी इथं पपई घेतली, कलिंगड घेतले, सब्जा भिजवून घ्यायचं आहे, पुदिना आणि चवीप्रमाणे आपल्याला साखर घ्यायची आहे। तर पहिले काय करायचे आपल्याला की हे बी काढून घ्यायचे आपल्याला। अगदी व्यवस्थित आपल्याला हे बी काढून घ्यायचे आहे। अगदी व्यवस्थित इथं मी बी काढून घेतली। आता आपल्याला याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत। ह्या पद्धतीने आपल्याला अगोदर व्यवस्थित कापून घ्यायचे। अगदी गोड अशी पपई आहे। तर असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि अगदी हळूच आपल्याला असे एकसारखे काढून घ्यायचे। आणि अतिशय छान लागतो पपईचा ज्यूस। या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना छान असे वेगवेगळ्या फ्लेवरचे आपण ज्यूस बनवून पितो। आता पपई ही उष्ण आहे, तर अगदी कडकडीचा उन्हाळा आहे आणि त्यात आपण हे उष्ण ज्यूस प्यायचे। तर त्यासाठी काय करायचे, आपल्याला थोडासा पुदिना घालायचा आहे, थोडीशी साखर घालायची आणि सब्जा घालायचा आहे। पुदिना हा शरीराला थंडावा देतो, तर त्याचप्रमाणे हे दोन्ही वस्तू आपल्याला यात घालायच्या आहेत। त्यामुळे थंड असं ज्यूस तयार होतं आणि आपल्या शरीराला छान असा थंडावा मिळतो। जो पपईमध्ये उष्णता आहे ना ती कमी होते। तर याप्रमाणे व्यवस्थित आपण कट करून घेतले। तर व्यवस्थित काप करून घेतले मी पपईचे। तर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे दळून घ्यायचे। एक भांडे घ्यायचं आहे मोठं आणि हे सर्व काप आपल्याला दळून घ्यायचे। दूध घालायचे। इथं मी थंड दूध घेतलं आणि थंडच दुधाचा वापर करायचा आपल्याला। तर इथं मी अर्धा ग्लास दूध घेतलंय। त्यानंतर आपल्याला इथं कलिंगड घ्यायचे। कलिंगडमुळं थंडावा निर्माण होतो। पुदिन्याची पानं घ्यायची, साखर घ्यायची। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण कलिंगडही गोड आहे आणि पपई। तर मी अगदी थोडीशी साखर घेतली आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित बारीक दळून घ्यायचे। तर बघू शकता अगदी व्यवस्थित मी इथं दळून घेतलंय। एकदम बारीक करून घ्यायचे आपल्याला आणि अतिशय पौष्टिक ज्यूस आहे। तर अगदी थोडंसं आपल्याला यात गुलकंद घालायचा आहे, अगदी थोडा। तर अर्धा चमचा मी इथं गुलकंद घातलाय। तर ह्या सगळ्या ज्या वस्तू मी घालण्याचं कारण असं की पपई उष्ण आहे आणि कडकडीचा उन्हाळा आहे, तर आपल्या शरीराला थंडावा मिळावा म्हणून मी सगळ्या वस्तू यात घातल्या आहे। त्यामुळं काय होतं का शरीराला थंडावा मिळतो, उष्णता कमी होते आणि कुठल्याही प्रकारचं आपल्या शरीराला नुकसान होत नाही। तर त्यामुळं मी या सगळ्या वस्तू यात घातल्या। तर सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे गरोदर महिला असतील तर त्यांना जर ह्या प्रकारचा ज्यूस प्यायचा असेल पपईचा, तर या सगळ्या वस्तू त्यात घालायच्या आहे, म्हणजे उष्णता कमी होते। पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे। तर अगदी परफेक्ट असा आपला ज्यूस तयार झालाय। बघू शकता तुम्ही अगदी कमी वेळेत आणि झटपट आपला ज्यूस तयार झालाय। क्यूब्स घालायचे।
आणि थोडेसे पपईचे काप घालायचे. आणि सब्जा घालायचा आहे. तर अगदी परफेक्ट असा ज्यूस तयार झालाय. तर अगदी गोड असा आपला ज्यूस तयार झालाय. अतिशय छान. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.